छत्रपति संभाजीनगर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के तीसरे कार्यकाल के बजट पर व्यापार महासंघ ने अपनी प्रतिक्रिया दी। केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के तीसरे कार्यकाल का 8वां बजट प्रस्तुत किया, जिसे लेकर व्यापारियों के बीच मिश्रित प्रतिक्रियाएं देखने को मिली। आजचं जे बजेट आहे देशांतर्गत व्यापार धोरणाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे बजेट मांडलेले आहे। जसं की आता ईव्ही व्हेकल्सला जे प्राधान्य द्यायचं सरकारचं जे धोरण आहे त्यामुळे ईव्हीच्या बॅटरीच्या किमती कमी होणार आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या किमती कमी होणार आहेत। त्याच्यामुळे निश्चितच मार्केटमध्ये चलन वाढेल आणि व्यापार वाढेल। दुसरी गोष्ट अजून एक सरकारने ही डिक्लेअर केली आहे की एमएसएमई साठी 5 करोड विदाउट कोलॅटरल सिक्युरिटीचं लोन मिळेल आणि कोलॅटरल सिक्युरिटीच्या सहित 5 ते 10 करोड पर्यंत लोन तुम्हाला अवेलेबल असेल। जर त्यांनी ही लवकर अंमलबजावणी केली तर नक्कीच नवीन नवीन स्टार्टअप्स, उद्योग, व्यापार या ठिकाणी येतील आणि याचा उपयोग फक्त औद्योगिकरणालाच नसून कारण व्यापारी सुद्धा आता एमएसएमईच्या सेक्टरमध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याचं बेनिफिट जर व्यापाऱ्यांना भेटलं ह्या 5 करोड ते 10 करोडच्या ह्याच्यामध्ये तर व्यापाऱ्यांना त्याचा उद्योग व्यापार वाढवण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होईल। इकॉनॉमिक कंडिशन आपल्या देशाची निश्चितच वाढेल। किती टक्के तुम्ही घेताय? मी व्यापाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 60 ते 70% मी याला मार्क देईल आणि आम जनतेच्या दृष्टिकोनातून 75 ते 80% मी मार्क देईल। अगर बजट के बारे में आज के बजट के बारे में अगर कहा जाए तो कभी कभी हमको ऐसा शक हो रहा है कि ये शब्दों का खेल है। बाकी पेपर पे जो योजनाएं जो आई है वो सराहनीय है, जैसे कि किसान को 3 लाख से 5 लाख, स्टार्टअप के लिए जो है लोन की मर्यादा जो तो बढ़ाई गई है, सराहनीय हो गया है। आईआईटी में 10 लाख दुगनी हो गई है। सभी जिलों में कैंसर के हॉस्पिटल जो बन रहे हैं ये भी सराहनीय है। नई उड़ान योजना 88 शहरों को जो तो जोड़ रही है। पर्यटन को जो है तो बढ़ावा मिलेगा। और इनकम टैक्स की समय सीमा जो 2 साल से 4 साल तक के की गई है वो भी सराहनीय है। टीडीएस की सीमा जो बढ़ाकर जो है 10 लाख की गई है, सराहनीय है। और आखिरी में 12 लाख रुपए जो है तो इनकम टैक्स की जो छूट दी गई है वो तारीफे काबिल है। ह्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्या भारताच्या आर्थिक व्यवस्थेला कसं पुश करण्यात येईल। पहिली गोष्ट त्यांनी दळणवळणाचे साधन जे आहे, दळणवळणाच्या साधे म्हणजे एअरपोर्ट बनवणे व उडान सेवा हे करणे, कारण स्पीड हे देशाला विकसित करतं। स्पीड जर देशाला जर आली तर देशाचा ग्रोथ होतो। ह्या पद्धतीने त्यांनी पहिलं दळणवळण साधनाला महत्त्व दिलेलं आहे। दुसरी गोष्ट की आपल्या भारतामध्ये आपण कृषीप्रधान देश आहोत, त्यामुळे जो की 100 शहर त्यांनी निवडलेले आहे की त्याच्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड असू द्या 5 लाखापर्यंत किंवा कृषी धन धान्य योजना असू द्या, हे जर आपण जर दिलं तर हे एक्सपोर्ट आपल्या शहरातलं एक्सपोर्ट, देशातलं एक्सपोर्ट बाहेर जाईल आणि आपली इकॉनॉमिकला ग्रोथ होईल। दुसरी गोष्ट की आपल्या इम्पोर्टसाठी सुद्धा स्टार्टअपला मदत असू द्या। स्टार्टअपला तसं 20 करोड पर्यंत त्यांनी लोन पण हे केलेलं आहे। दुसरी गोष्ट की आपल्या ह्या योजनामध्ये 5 एमएसएमई 5 करोडची नो गॅरंटी योजना पण दिलेली आहे की छोट्या छोट्या व्यवसायाला जे आहे ना त्यांनी पुशअप करायचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत पाहता की आपल्या भारत देशाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी व देशाचं आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने केलेले असं मला वाटतं। आज जे आहे ह्या बजेटमध्ये जे काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत किंवा जे काही डिक्लेरेशन दिलं आहे हे पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचे खरे इफेक्ट आपल्याला दिसणार आहेत। कारण हे जे आहे बेसिक वस्तू सुरू करायच्या म्हणजे आयआयटी वाढवायचं, एज्युकेशनमध्ये बेनिफिट द्यायचा किंवा बाकी सगळ्या वस्तू, कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचे, असे अनेक जे आहेत त्या सगळ्यांचा इफेक्ट इमिजिएटली ह्या वर्षात भेटणार आहे असं नाही आहे। तर ह्याचा सगळा इफेक्ट ह्या पुढच्या 5 वर्षात भेटेल, कारण मोदी शासनात हे पहिलं वर्ष असल्यामुळे त्यांनी 5 वर्षाच्या योजनेप्रमाणे ही सुरुवात केलेली आहे। परंतु जर दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर पैशाचा आणि वस्तूंचा व्यय वाढण्याच्या हिशोबाने जे आहे सरकारने चांगलं धोरण घेतलेलं आहे, ज्याच्यात 12 लाख रुपये इन्कम टॅक्सचे लिमिट वगैरे दिलेत। त्याच्यामुळे विनिमय वाढेल पैशाचा, त्याच्यात मार्केटला चालना मिळेल आणि त्याच्यामुळे इंडस्ट्री सुद्धा सुधारतील आणि सरकारची इन्कम वाढेल। सरकारला इन्कम वाढवायची अत्यंत आवश्यकता आहे, कारण त्यांच्याकडे 25 लाख कोटी रुपयाचं जे आहे कर्जाचं बोझ आहे, जी तूट आहे अर्थसंकल्पावर, ती भरून काढण्यासाठी हे त्यांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत।
कारण आज जे आहे एक्सपोर्टला सुद्धा चालना देण्याच्या हिशोबाने जे काही त्यांनी जाहीर केलं की आपला जे आहे लेदर इंडस्ट्री आहे किंवा आपले जे खेळण्यांचा व्यापार आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाढवून ज्याच्यामधून सरकारला इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्यात जे आहे त्यांना एक्सपोर्ट केल्यावर इन्कम वाढेल, ह्या दृष्टिकोनात सगळं प्लॅन केलेलं आहे. जसं लिथियम बॅटरीमध्ये सुद्धा जे त्यांनी काही कर कमी केले, त्याच्यामुळे जे आहे लिथियम बॅटरी थोड्याफार एकदम बारीक कामामध्ये त्याची किंमत कमी होईल, पण त्याचा सुद्धा उपयोग जे आहे एक्सपोर्ट करण्यासाठी कामात येऊ शकतो. अशा दृष्टिकोनातून धोरण घेऊन आज जी वित्तीय तूट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे जे आहे बजेट त्यांनी जाहीर केलंय असं प्राथमिकरित्या दिसून येतं. हा निर्मला सीतारामनजीचा 8वा बजेट आहे आणि कन्सिस्टन्सी पाहिली तर एवढे बजेट देणारा कोणीही माणूस म्हणजे बाई ही पहिली बाई आहे आणि एवढ्या लॉंग पर्यंत. तर ही जी कन्सिस्टन्सी आहे आणि आज जो बजेट प्रेझेंट झालेला आहे ओव्हरऑल इकॉनॉमीला जो पुश देणारा बजेट आहे. त्याच्यात महत्वाचे सगळे बोर्ड स्थापन झालेले आहेत. बिहारमध्ये मखाना बोर्डसाठी मॅन्युफॅक्चरिंग प्रमोट करण्यासाठी, मग तसंच आसाममध्ये युरिया मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्यांनी प्रमोट केलेलं आहे. लेदर फुटवेअर इंडस्ट्रीसाठी त्यांनी प्रमोशन्स केलेले आहेत. त्याच्यात 22 लाख लोकांचा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याच्यात 4 लाख बिझनेस, 4 लाख कोटीचा व्यवसाय होईल आणि 1.1 करोड कोटीचा एक्सपोर्ट होण्याचा अंदेशा आहे. त्यासोबत खिलोना उद्योगला त्यांनी चालना देण्यासाठी हब इंडिया ॲज अ हब ते डेव्हलप करणार आहेत. त्याशिवाय महत्वाचं म्हणजे MSMEला आज जो बिझनेस ग्रुप आहे, कारण आता व्हॉल्यूम्स एवढे वाढलेले आहेत सगळ्या बिझनेसेसचे, तर कोलॅटरल लोन जो आहे 5 कोटी ते 10 म्हणजे जी लिमिट होती 5 कोटीची ती 10 कोटीपर्यंत त्यांनी केलेली आहे. त्यामुळं सर्वात बेनिफिट मीडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेसला फार जास्त होणार आहे. याच्यामुळे देशात सगळ्या व्यापाऱ्यांना याचं नक्कीच बेनिफिट होईल. त्याच्या व्यतिरिक्त शिप बिल्डिंगसाठी त्यांनी फोकस केलेला आहे. 1.5 लाख कोटी त्यांनी सगळ्या स्टेट्सला दिलेले आहेत. टुरिझमसाठी त्यांनी ई विजा फ्री केले, ई विजाची प्रोव्हिजन आणलेली आहे. 50 डेस्टिनेशन्स त्यांनी इंडियामध्ये डेव्हलप करण्यासाठी हे केलेले आहेत की त्याच्यामुळे चालना मिळेल फॉरेन टुरिझमला. महत्वाचा अजून एक मुद्दा आहे, तो आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तो 75% ते 100% केलेला आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये. आज तुम्हाला इन्शुरन्स याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढेल इंटरनल आणि त्याच्यामुळे रेट जे इन्शुरन्सचे ते वाढणार नाहीत येणाऱ्या काळात. तो एक बेनिफिट सगळ्या माणसांना, एक आम आदमीला म्हणू त्याला बेनिफिट भेटेल. तसंच जर सोशल कॉजेस पाहू आपण तर कॅन्सर रिलेटेड 36 ड्रग्जवर त्यांनी कस्टम्स ड्युटी नील केलेली आहे. हा एक प्लस पॉइंट आहे. त्यासोबत TV फ्रीजवर कस्टम्स ड्युटी कमी झालेली आहे. लिथियम बॅटरीवर आज जो कस्टम्स ड्युटी कमी केली आहे त्याचे 30 कॉम्पोनंट्सवर. त्यामुळं नक्कीच लिथियम बॅटरी इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी कॉस्ट इफेक्टिव्ह होईल आणि आपण जर आज EV मध्ये ज्या पद्धतीने फास्ट डेव्हलप करतोय त्याला चालना भेटेल. तसंच सर्वात मोठं म्हणजे पूर्ण इकॉनॉमीसाठी मिडल क्लास हा माणूस खर्च करण्यात अग्रेसर असतो. त्याची इन्कम जर वाढली आज, म्हणजे जर त्याला जो माणसाला इन्कम आज 12 लाख असेल त्याला जर तो टॅक्स फ्री पेमेंट करायचं असेल की म्हणजे त्याला आवश्यकता नाही, तर नक्कीच त्याचा आज जो काही सेव्हिंग असेल 1 लाख रुपयाचा तो नक्कीच ते मार्केटमध्ये जाईल. धन्यवाद. आणि हा बजेट जर पाहिला ओव्हरऑल हा व्यापारी एक लॉंग टर्म दृष्टिकोन जर पाहिला तर 70% हा बेनिफिटेबल आहे. सगळे घटक याच्यात समाविष्ट केलेले आहेत.